मित्रांनो, सानपाडा रेल्वे स्टेशनच्या जवळ तुम्ही जर 2 BHK बघताय आणि तुमचं बजेट कमी आहे, तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज आहे? तर तुम्हाला इथे कमी बजेटमध्ये म्हणजेच किती कमी बजेटमध्ये? तर फक्त आणि फक्त 28 लाखामध्ये तुम्हाला 1.4 CRचा जवळपास 1.5 करोडच्या जवळपास ज्याची किंमत आहे, अशा फ्लॅट तुम्हाला फक्त आणि फक्त 28 लाख बेस प्राईसमध्ये तुम्हाला इथे बघायला भेटतोय. तर हे तुम्ही म्हणाल की कसं पॉसिबल आहे? तर पॉसिबल आहे. कसं? कसं तर ते म्हाडाच्या लॉटरी थ्रू. तर नेमकं काय आहे प्रोजेक्ट? कसं आहे प्रोजेक्ट? प्रायव्हेट बिल्डरचा प्रोजेक्ट आहे आणि नेमकं लेआउट कसं असेल? लोकेशन कुठे एक्झॅक्टली रेल्वे स्टेशनच्या जवळ? किती वेळ लागू शकतो? आणि हे सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीचाच प्रश्न, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे जर जॉईन नसाल तर तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. तुमचे काही क्वेरीज कन्सर्न्स असतील, काही इश्यूज असतील तर ते तुम्ही तिथे पण डिस्कस करू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही डिस्कस करू शकता. सो सर्वप्रथम आपण या स्कीम, जी काही स्कीम सांगितली तुम्हाला, त्या स्कीम बद्दलची माहिती बघूयात. तर ती स्कीम आहे स्कीम क्रमांक 423. याचं नाव आहे कामधेनू ग्रँड्युअर. याचं लोकेशन आहे सानपाडा, नवी मुंबई. इथे या लोकेशन बद्दल आपण पुढे थोडक्यात माहिती समजून घेऊयात की कसं आहे, काय आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे. इथे टोटल फ्लॅट्स आहेत ते 17 फ्लॅट, त्यामध्ये 1 आणि 2 BHK दोन्ही मिक्स आहेत आणि ज्यांचा की कार्पेट एरिया 42 ते 49 स्क्वेअर मीटर पर्यंत जातो. आणि हे सर्व LIG इन्कम ग्रुपसाठी आहेत. LIG इन्कम ग्रुप म्हणजे ज्यांचं फॅमिलीचं इन्कम 9 लाखाच्या आतमध्ये येतं, अशा LIG इन्कम ग्रुप. त्यांची प्राइस आहे 24 ते 28 लाखापर्यंत. ही बेस प्राइस असते. यामध्ये ॲडिशनल चार्जेस लागतात. ते किती लागतात ते एक्झॅक्टली बिल्डरच सांगू शकतो. बट अप्रॉक्सिमेटली तुम्ही पकडू शकता 5 ते 10 लाख रुपयापर्यंत सुद्धा तुम्हाला ॲडिशनल चार्जेस लागतात. त्यामध्ये बिल्डरचे पण असतात आणि गव्हर्नमेंटचे चार्जेस, जसे की GST, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, हे चार्जेस प्लस बिल्डरचे जसे की मेंटेनन्स असेल, किंवा मग सोसायटी फॉर्मेशन चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि बाकीचे पार्किंग चार्जेस वगैरे पण काही काही बिल्डर इन्क्लूड करतात, जे की मॅन्डेटरी नाही आहे. बट अशा बऱ्याच टाईपचे चार्जेस तुम्हाला इथे बघायला भेटतात. आणि पोझिशन जर ची गोष्ट करायला गेली तर तुम्हाला डिसेंबर 2027 म्हणजे जवळपास 2-2.5 वर्षानंतर तुम्हाला याचं पोझिशन भेटणार आहे. इथे कुठल्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाहीये. सो तो एक निगेटिव्ह पॉइंट आहे. लिटिगेशन्स इथे कुठलेही नाही येतं आणि बिल्डिंग सांगितलं तुम्हाला की ही भाड्याचे जे फ्लॅट्स आहेत ते कॉमन बिल्डिंग आहेत. एकच बिल्डिंग आहे 48 मजल्याची. खाली शॉप्स आहेत. त्याच्यानंतर 5 ते 7 त्याच्यानंतर पार्किंग आहे. त्याच्यानंतर 5 ते 7 फ्लोअरवरती भाड्याचे फ्लॅट्स असतील, त्याच्यावरती पूर्ण प्रायव्हेट फ्लॅट आहेत. त्यानंतर लोकेशन समजून घेऊयात. तुम्ही कामधेनू लाईफ स्पेसेस ग्रँड्युअर या नावाने सर्च करा, तर तुम्हाला ते लोकेशन भेटेल. तुम्ही सानपाडा, जसं की सांगितलं, सानपाडा रेल्वे स्टेशन इथे आहे आणि तुम्ही बघू शकता कामधेनू लाईफ स्पेसेस ग्रँड्युअर इथे आहे आणि इथे कारशेड पण आहे, सानपाडा कारशेड. त्याच्या जस्ट बाजूलाच तुम्हाला हा कामधेनू ग्रँड्युअर प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता. इथे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे. स्ट्रीट व्ह्यू बघूयात कशा टाईपचं आहे. हे त्यांचं सेल्स ऑफिस वगैरे आणि वरती काम बघू शकता तुम्ही. काम सुरू आहे सध्या. सो अशा टाईपचं असेल. हे 5 ते 7 फ्लोअर वरती भाड्याचे फ्लॅट्स असतील आणि त्याच्यावरती प्रायव्हेट आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. या साईडला कारशेड आहे. आणि इथून कनेक्टिव्हिटी चांगलीच आहे. इथून तुम्ही बघू शकता या या मेन रोडला तुम्ही कनेक्ट होऊ शकता किंवा थोडंसं पुढे गेल्यानंतर मुंबई सातारा हायवेला सुद्धा कनेक्ट होऊ शकता. या साईडने सुद्धा कनेक्टिव्हिटी, आजूबाजूला डीमार्ट सुद्धा आहे, जवळच आहे. सो एकदम प्राईम लोकेशन आहे डिक्यात. ओके, सर्व प्राईम लोकेशन आहे मी सांगेल. आणि या या लोकेशनचे अजून बाकीचे प्रोजेक्ट आपण बघितलेले आहेत. सो ते जर त्याची व्हिडिओ तुम्ही जर आपण बघितले नसेल पाम बीच रोडचे, तर ते तुम्ही व्हिडिओ जरूर बघून घ्या. आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील.
त्यानंतर एलिव्हेशन कशा टाईपचं असेल तुम्ही बघू शकता, अशा टाईपचं एलिव्हेशन असेल. हे पण बघू शकता अशा टाईपचं एलिव्हेशन. त्यानंतर फ्लोर प्लॅन महत्वाचा समजून घेऊयात की फ्लोर प्लॅन मध्ये काय काय दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे फ्लोर प्लॅन मध्ये जवळपास 6 फ्लॅट आहेत एका फ्लोअरवरती, असे 5 ते 7 साहित्रिक 18. त्याच्यापैकी एका याच्यामध्ये क्रेश एरिया दिलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हा या साईडला तुम्ही 2 BHK आहे. त्यानंतर मधले जे 2 फ्लॅट्स आहेत ते 1 BHK आहेत आणि या साईडला जे 2 फ्लॅट आहेत ते 2 BHK इथे बघायला भेटतील. त्यानंतर तुम्हाला दोन दोन साईडला 2 स्टेअरकेसेस, इथे 3 लिफ्ट आहेत. एक स्ट्रेचर लिफ्ट, 2 नॉर्मल लिफ्ट आणि इथे एक फायर लिफ्ट. सो अशा 3 स्टेअर लिफ्ट आहेत इथे तुम्हाला बघायला भेटतील. याचाच अर्थ काय, तुम्ही हे पूर्ण बिल्डिंगसाठी लिफ्ट असेल. 4 लिफ्ट तुम्हाला 3 फ्लोअरसाठी नाही देणार. म्हणजेच तुम्ही कॉमन मध्येच ह्या लिफ्ट सुद्धा कॉमन आहेत. सो याचाच अर्थ मे बी तुम्ही बिल्डिंगचा पार्ट असाल, पूर्ण सोसायटीचा पार्ट असाल, अम्युनिटीज वगैरे तुम्हाला इथे सर्व बघायला भेटू शकतील. हा एक अंदाज आहे. त्यानंतर आपण बघूयात की फ्लोर प्लॅन कशा टाईपचा आहे. कुठला पण एक एक नंबरचा बघूयात आपण. हा लिव्हिंग रूम मध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला लिव्हिंग रूम, बाजूला किचन लागेल. समोर आल्यानंतर कॉमन टॉयलेट बाथरूम, लेफ्ट साईडला तुम्हाला मास्टर बेडरूम ज्याला की अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, आणि त्याच्यानंतर बाहेर दुसरी छोटी बेडरूम तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि 1 BHKचं जर बघायला भेटलं, तुम्ही एंट्री केल्या केल्या मोठा लिव्हिंग रूम इथे 1 BHKला बघायला भेटतोय. त्यानंतर लेफ्ट साईडला बेडरूम आणि त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. त्यानंतर राईट साईडला किचन आणि इथे सुद्धा अटॅच कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे. तुम्ही बघा हा 4 नंबरचा आणि 1 नंबरचा लिव्हिंग रूम खूप मोठा आहे, आणि या 6 नंबरचा जर तुम्ही बघितला लिव्हिंग रूम फार छोटा आहे. हे बघू शकता. हा 2 BHK बट लिव्हिंग रूम छोटी आहे, बट इथे लिव्हिंग रूम मोठी आहे. सो हे हे होतं कार्पेट फ्लोर प्लॅन बद्दलची थोडक्यात माहिती. त्यानंतर मार्केट रेट बद्दल जर बोलायचं झालं, मी तुम्हाला सांगितलं की इथे या एरियामध्ये जो पर स्क्वेअर फूट बिल्डरचाच जो काही चालू आहे तो 30-32 हजार पर स्क्वेअर फूट चालू आहे. तर त्याप्रमाणे जर आपला पकडलं तर आपला 1.4 1.5 CR पर्यंत टोटल जाऊ शकते 2 BHK ची प्राइस. सो जसं की मी प्रत्येक वेळी सांगत असतो की म्हाडाच्या फ्लॅटला तुम्ही जी काही बिल्डरची प्राइस असते त्या प्राइसमध्येच विकल्या नाही जाऊ शकत. जर तुम्ही 5 वर्षानंतर जेव्हा विकणार तर ते त्याच्यामध्ये थोडाफार कमी तुम्हाला प्रतिसाद भेटू शकतो, कमी रेट भेटू शकतो, आणि त्यामुळेच आपण प्रत्येक व्हिडिओजमध्ये कमी रेट थोडाफार पकडतो. सो इथे तुम्ही रेट पकडू शकता 1 BHK आणि 2 BHKचा 1 to 1.2 CR, कारण की दोन्हीमध्ये कार्पेट एरियामध्ये जास्त डिफरन्स नाही आहे. सो 1 to 1.2 CR पर्यंत तुम्ही 1 आणि 2 BHK चे इथे रेट पकडू शकता. आणि रेंट अगेन इथे खूप व्हॅरी करतं. बट या सोसायटीमध्ये जर सर्व अम्युनिटीज वगैरे असतील तर तुम्हाला 1 BHKचा 30 पर्यंत सुद्धा रेंट भेटू शकतो, आणि 2 BHKचा 40-45 पर्यंत सुद्धा रेंट तुम्हाला इथे भेटू शकतो. सो आता फायनल कन्क्लुजन, ओव्हरऑल सर्व गोष्टीने चांगलं आहे. फक्त एकच आहे ज्यामध्ये की तुम्हाला इथे बाल्कनी बघायला नाही भेटत आहे. जर बाल्कनी असती तर सोने सुहागा झाला असता ओव्हरऑल. बाकी पण बाकी सर्व गोष्टीने चांगलं आहे. जास्त लेट पण पोझिशन नाहीये किंवा एकदम रेडी पण नाहीये. कारण की बाकीचे आपण बघितले 2029 वगैरे पर्यंतचे पोझिशन आहे. त्याचं 27 पर्यंत आहे. सो लवकर एक 2-2.5 वर्षामध्ये तुम्हाला पोझिशन भेटू शकतं. कॉमन मध्येच आहेत फ्लॅट, तर तुम्हाला सर्व अम्युनिटीज वगैरे यूज करायला भेटलं तर अजूनच चांगलं. अ, आणि लोकेशन तर प्राईम आहेच आहे. लोकेशन बद्दल काही बोलायची गरज नाही, आणि रेट पण खूप कमी आहे, जो की मार्केट रेट आहे 1 CRच्या वरती आहे. जसं की आपला म्हाडाचा रेट आहे तो 25, 30, 35 पर्यंत जरी गेला ओव्हरऑल ऑल इन्क्लुसिव्ह, तरी तो तुम्हाला परवडण्यासारखाच आहे. त्यामुळे इथे मी तरी तुम्हाला डेफिनेटली रिकमेंड करेल इथे अर्ज करण्यासाठी. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलचं, प्रोजेक्ट बद्दलची थोडक्यात माहिती. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला जॉईन नसाल तर ते सुद्धा जॉईन करू शकता. अजून कुठल्या व्हिडिओ स्कीमचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. मी डेफिनेटली त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.